आता आम्ही तुला काही फिटनेस रिलेटेड मिथ आणि फॅक्ट्स विचारणार आहे. स्ट्रेचिंग इज मस्ट बिफोर वर्कआउट. मिथ. ऍक्च्युली स्ट्रेचिंग मध्ये प्रकार असतात. सो जे आपण होल्ड करतो स्ट्रेचेस ते सगळे आपण एक्सरसाइज नंतर करतो. सो ते स्ट्रेचिंग नाही केलं पाहिजे एक्सरसाइजच्या आधी. जे बरेच लोक आपले शोल्डर धर, पाय धरून ठेव, त्याच्याने मसल्स लेंदन होतात. सो दॅट इज नॉट ऑप्टिमल फॉर अ वर्कआउट. ते एक्सरसाइजच्या नंतर होतं. सुरुवातीला आपण डायनामिक स्ट्रेचेस करतो की ज्याच्यामध्ये फक्त जॉईंट मुवमेंट्स होत आहेत, की जॉईंट्स मध्ये ब्लड फ्लो वाढवायचा आहे बेसिकली. हा, रोटेशन. खूप घाम आला म्हणजे आपली चरबी पटापट विचारते. मिथ. घाम येणे इज बेसिकली टेम्परेचर रेग्युलेशन. तुम्हाला गरम झाली बॉडी म्हणून ती गार करायचा प्रयत्न करते. सो फॅट लॉस होतो मॅक्सिमली तुमच्या ब्रीदिंग मधून. सो वॉटर मधून मायनर आहे, ते हार्डली 2% आहे. सो नॉट रिअली. वजन कमी होऊ शकतं खूप घाम गाळलात तर, कारण वॉटर वेट कमी होतं तसं. फॅट वेट कमी नाही होत. खूप वेळ वर्कआउट केलं म्हणजेच ते मिनिंगफुल असतं. मिथ्स. तुम्हाला क्वालिटी ऑफ द वर्कआउट मॅटर्स मोर दॅन. सो तुम्ही का वर्कआउट करताय ते मेन झालं, पण त्याच्यामध्ये तुम्ही काय काय करताय, की सगळे जे मुवमेंट प्लेन्स आहेत ते त्याच्यात येत आहेत का नाही, का तुम्ही काहीतरी रॅन्डम उचललंय आणि ते जस्ट करतच बसलाय. सो त्याच्याने फरक पडतो खूप. तुम्ही 30 मिनिटात पण चांगला वर्कआउट करू शकता, ते 2 तासात तुम्ही काहीतरी रॅन्डम पण करू शकता. सो ते महत्वाचं की काय करताय. वेट लिफ्ट जास्त केल्यानंतर तुमची बॉडी बल्की होते. मिथ्स. जे बल्क दिसतं ना ते ऍक्च्युली फॅट मास असतं. सो मसलचा टिश्यू हा लीन असतो, जो एवढा फास्ट नाही वाढत. त्याच्यावर फॅट गेन झालं की मसल जर टोन्ड असतील प्लस फॅट गेन झालेलं असेल तर तुम्ही बल्की दिसता. तुम्ही जस्ट फॅट लॉस केला तरी ते बल्क कमी होऊन जातं. आजकाल ते डिटॉक्स वॉटर्स आणि डिटॉक्स ज्युसेस हे सगळे आले, त्याने तुमचं वजन खूप कमी होतं. मिथ्स. वजन म्हणजे सगळंच वजन कमी होतं, मसल पण फॅट पण. सो दॅट इज नॉट ऑप्टिमल. तुम्हाला फक्त फॅट लॉस करायचंय तर तुम्हाला प्रॉपर डाएट एक्सरसाइज करावं लागेल. कार्ब्स आर बॅड. मिथ्स. कार्ब्स मध्ये खूप प्रकार आहेत. सो साखर म्हणणार असाल तर आय कुड से येस, पण भाज्या म्हणणार असाल तर नो. सो बायकांचे आणि पुरुषांचे वेगळे एक्सरसाइजेस असतात. मिथ्स. बायकांचे आणि पुरुषांचे प्रेफरन्सेस असू शकतात, पण एक्सरसाइजेस सेमच आहेत. म्हणजे बऱ्याचशा पुरुषांना अपर बॉडी आवडतं ट्रेन करायला, बायकांना लोअर बॉडी आवडतं. पण इट डझंट मीन की तुम्ही पुरुषांनी लोअर बॉडी केलंच नाही पाहिजे, बायकांनी अपर बॉडी केलंच नाही पाहिजे. सो इट्स अ मिथ. पुरुष खूप वेळा लेग डे स्किप करतात. त्यांना बऱ्याचशा वेळा लोक माचीसच्या काड्या म्हणतात, चिकन लेग्स पण म्हणतात. आणि आय डोंट नो, एवढं तुम्हाला आवडतं वर्कआउट करायला तर फुल बॉडी प्रॉपर ट्रेन केली पाहिजे, नाही तर काय उपयोग त्याचा. एस्थेटिकली पण ते विचित्रच वाटतं. जास्त वर्कआउट केलं की तुमचं जास्त मेटाबॉलिझम. इट्स बोथ ऍक्च्युली. म्हणजे जास्त वर्कआउट करून त्या ड्युरेशन करता मेटाबॉलिझम वाढतं, पण इतर वेळी वाढेल का नाही दॅट विल डिपेंड ऑन तुम्ही काय वर्कआउट केलंय. तुम्ही कार्डिओ केला असेल तर तेवढ्या वेळा करताच तुमचं मेटाबॉलिझम वाढतं, पण वेट ट्रेनिंग केलं असेल तर ते दिवसभराकरता वाढतं. ओके. सकाळी जर व्यायाम केला तर तुमचं वजन लवकर उतरतं. फर्स्ट डे इन द मॉर्निंग. ऍक्च्युली इट इज अ फॅक्ट. इज इट? कारण की आपला एक सर्केडियन रिदम असतो, की जी सनराईज सनसेटचे टायमिंग असतात त्याच्यानुसार आपल्या बॉडीचं एक क्लॉक डेव्हलप होतं. तर इट इज नॉट कंपल्सरी की ते फॉलो केलंच पाहिजे. काही लोकांचं रुटीनच वेगळं असतं की त्यांना ऑप्शनच नसतं, त्यांना मॅनेज करावं लागतं. पण जर तुम्हाला पॉसिबल असेल तर सकाळी वर्कआउट करणं इज मोर आयडियल, कारण तेव्हा तुमचे जे वेकिंग अप हॉर्मोन्स असतात, की जे हॉर्मोन्स तुम्हाला झोपेतून उठवतात बेसिकली, ते वाढलेले असतात आणि ते असे हॉर्मोन्स आहेत जे तुम्हाला वर्कआउट करता पण मदत करतात. सो ती जी टाइम स्पॅन असतो तो उठल्यानंतर एक 2-3 तासानंतरचा, त्याचा तुम्ही मॅक्सिमम वापर करू शकता. इंडियन बॉडी स्टिरियॉइड शिवाय, म्हणजे इंडियन बॉडी अशी बॉडी स्टिरियॉइड शिवाय होऊच शकते. मिथ्स. ऍक्च्युली ह्याच्याकरता आपण आपल्या ऍथलीट्स कडे बघितलं पाहिजे, कारण दे आर अ गुड सोर्स ऑफ इन्स्पिरेशन. इवन दो या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण ॲज अ प्रॉब्लेम बघतो इंडियन कल्चरमध्ये, डाएटमध्ये, तरी पण त्यांनी चांगलं फिजिक डेव्हलप केलंय, चांगलं परफॉर्मन्स दिलाय. सो दॅट इज अ गुड एक्झाम्पल की दिस इज अ मिथ.
बिअर प्यायची किंवा जिमला यायचं पटकन एकदम मस्त बॉडी होते तुमची, हे खरं आहे? मिथ हे तर मी ऍक्च्युली ऐकलं पण नाही एवढं, कारण बिअर इज बेसिकली व्हेरी हाय इन शुगर. तर कदाचित कोणाला वेट गेन करायच्या हिशोबाने पण ते काहीतरी लॉजिक लावलं असेल त्यांनी, पण असं काही नाहीये. उलट दॅट इज अल्कोहॉल, दॅट इज नॉट गोइंग टू हेल्प यू इन एनिथिंग. बॉडी करता दॅट इज नॉन न्यूट्रिएंट. ओके, काही तसं फक्त beer सिग्निफिकन्स bellyच ऐकलंय नाही. मी. हो तेवढंच होतं. हातपाय बारीक आणि पोट मोठं.